टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्यासोबत हातगाव हिमायतनगर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोळीकर आहेत। त्यांनी जे आहे नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यासोबत एक पत्रव्यवहार केला आणि तो पत्रव्यवहार जरा चर्चेत आलाय। सर काय सांगाल, आपण जे अतुल सावेंना एक पत्र लिहिलं होतं, काय होतं त्या लेटर बॉम्ब मध्ये? नाही, लेटर बॉम्ब वगैरे काही नाही। मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना सुद्धा भेटलो आणि अतुल सावे साहेबांना भेटण्यासाठी मंत्रालयामध्ये गेलो होतो परवा, परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही। माझा एवढाच विषय होता की आमचे सुद्धा काही प्रस्ताव आहेत तांडावस्तीचे आणि ते प्रस्ताव म्हणजे कदाचित झाले असतील, परंतु आमचे कोणते होतं हे फक्त माहिती घेण्यासाठी गेलो होतो। तर ते या मीडियाच्या माध्यमातून त्याचा गैर अर्थ काढण्यात आलेला आहे, असं कुठलंही नाही। आणि माझं तुम्हाला माहिती आहे की रोकटोक असते। मतदारसंघात तुमची ओळख पाहिजे तर शांत संयमी आमदार म्हणून तुमची ओळख आहे, नेता म्हणून ओळख आहे। मात्र ज्या पत्रव्यवहार पाहिला आपण त्यातला तुमचा शिवसैनिक जागा झाल्याचं पाहायला मिळालं। आगामी काळात तुम्ही नांदेड दौरा आल्यानंतर मी असंख्य कार्यकर्त्यांसह तुमचा निषेध व्यक्त करणार आहे, थेट असा इशारा तुम्ही त्या पालकमंत्र्यांनी दिला। काहीतरी तुमचा चुकीचा गैरसमज व्हायला, असलं कुठलंही बोललेलं नाही किंवा बोलण्याचं कारणच नाही ना। हे महायुतीचं सरकार आहे। आमच्या बैठकीमध्येच ठरलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी तिघांनी बसून संयुक्त जे काही नियोजन करायचं ते संयुक्त नियोजन करायचं ठरलेलं आहे। त्याच्यामुळं मी सुद्धा तांडावस्तीचे प्रस्ताव दाखल केले होते आणि माझी त्यांची भेट झाली नाही। ज्यावेळेस माझी त्यांची भेट होईल त्यावेळेस तुम्हाला दुसरी बाईट देईल की बाबा माझे त्यांनी म्हणजे माझ्या मतदारसंघात बहुतांशी जे हातगाव आणि हिमायतनगरमध्ये जवळपास 65 ते 70 तांडे आहेत। ह्याच्यासाठी माझी सुद्धा प्रस्ताव मी पंचायत समिती स्तरावरून मंत्रालय स्तरावर नेऊन टाकलेले आहेत आणि त्या प्रस्तावाला माझे कुठले कामं आहेत हे मी विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो। आणि आज सुद्धा आता सोमवारी किंवा मंगळवारी ज्या दिवशी मी मुंबईला जाईल त्या दिवशी त्यांना विचारणारच की बाबा साहेब मंत्री महोदय आमचे याच्यातले कुठले प्रस्ताव आहेत, त्याच्यात वेगळं काहीच नाही ना। ज्या कामावर तुमचा आक्षेप होता त्या कामाला आता मुख्यमंत्र्यांनी स्थगित दिली का? माझा कुठल्याही कामावर आक्षेप नाही आणि मी कुठल्याही कामाची स्थगिती मागितली नाही। मी परवा जे स्थगिती मागितली ती आमच्या बाजार समितीच्या संदर्भात जवळजवळ 5 एकरवर हिमायतनगर बाजार समितीची कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा आहे आणि मी विधानसभेमध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता की त्यांनी मागची जी तिथं संचालक मंडळ आहे, बाजार समितीचे सभापती आहेत, त्यांनी जवळजवळ 77 प्लॉट बोली बोलून हराशी करून दिले आणि 29 जे प्लॉट आहेत त्यांची कुठलीही हराशी झालेली नाही किंवा जे काही बोली बोलतात ना ती बोली बोललेली नाही। त्याच्यामुळं हे 77 ठीक आहे, परंतु 29 प्लॉट हे न कुठल्याही व्यापाऱ्याला माहीत नाही असे का दिले तुम्ही, जे की फ्रंटचे प्लॉट आहेत। ह्याच्यासाठी मी तिथं तात्काळ स्थगिती मिळण्यासाठी संबंधित मंत्री महोदयासोबत गेलो होतो। हे इकडचा माझा विषयच नाही। तुम्ही पत्र दिलं होतं, आता अतुल सावे नांदेडमध्ये आल्यानंतर तुम्ही स्वागत करणार की निषेध? स्वागत करणार। ते आमचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याकडं तांडावस्ती हे सुद्धा आहे। त्याच्यामुळं आमचा आणि त्यांचा कधी हेच नाही ना कुठल्याच भाजपा सेना। या उलट आपले तुषार राठोड साहेब त्यांच्याच मतदारसंघात त्यांनी मला वाटते पत्रव्यवहार करून त्यांच्यावर पहिल्या कामावर अंशतः बदल केलेला आहे, परंतु माझा तसा कुठलंही पत्र वगैरे काही नाही। फक्त मी एवढ्यासाठीच तिथं गेलो होतो, म्हणजे मला या बाजार समितीच्या संदर्भात मंत्रालयात गेलो होतो त्यावेळेसच माझ्या मतदारसंघातले सुद्धा प्रस्ताव आहेत। माझी लिस्ट कोणती ही मंत्री महोदयाकडून किंवा त्यांच्या जे कोणी PS आहेत त्यांच्याकडून विचारण्यासाठी मी तिथं गेलो होतो आणि ते मला कळणारच आहेत ना, सांगतील यादी देतीलच ना। ज्यावेळेस यादी देतील
मी आता पुढच्या हप्त्यात मुंबईला जाईल तेव्हाच निश्चित तुमच्याकडे ती यादी देण्याचा प्रयत्न करतो. सर, यावर राष्ट्रवादीचे लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर असं आहेत की पालकमंत्री हे सगळ्या जिल्ह्याचे आहेत, ते पालक आहेत, त्यांनी सगळ्या आमदारांचा सन्मान केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे बोललेले याच्यात काही चुकीचं नाही ना. पालकमंत्री हे त्या जिल्ह्याचे पालकच असतात ना. त्यामुळं आणि ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9ला 9 विधानसभेचे जे म्हणजे विधानसभा सदस्य आमदार आहेत ते 9ला 9 महायुतीचे आहेत. त्याच्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे. त्यांनी बोललेले काही चिखलीकर साहेब बोललेले काही चुकीचं बोलले नाही ना. निश्चित आपण बघतो हे होते हातगाव हिमायतनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोळीकर, ज्यांनी पालकमंत्री अतुल सावे यांना एक पत्र दिलं होतं आणि त्यात निषेधाचा इशारा दिला होता. आता मात्र ते नांदेडमध्ये आल्यानंतर त्यांचं बाबुराव कदम कोळीकर स्वागत करणार आहेत. याचाच अर्थ पालकमंत्री अतुल सावे व बाबुराव कदम यांच्यात मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, नांदेड.